आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय वाघ आहात तुम्ही, वाघ. म्हणा तू. हो पाटील, मी तुम्हाला चेक मारायला पाठलं होतं ना. अरे मग एवढ्या जोरात दरवाजा कशाला वाजवलास? चला चल. कुठं होता तुम्ही? काय झालं? तुम्ही व्यवस्थित आहात ना? मी व्यवस्थित, आम्हाला काही नाही झालं. देवाची कृपा, तुम्ही सुखरूप आहात. सगळं सांगतो, आधी इकडे बाहेर पडा. चला चल लवकर लवकर चल. सुंदरी, बाहेर चल. सुखरूप आहात तुम्ही. गोदामावशी. सगळं चांगलं चाललं होतं, पण कोणी मिठाचा खडा टाकला तुमच्या सुखात काय माहिती. मला असं वाटतं मी जिकडे आग लागली तिकडे कोणाला तरी बघितलं होतं. अरे कोणाला तरी म्हणजे कोणाला? त्या पाटील किंवा मुजुमदाराची माणसं असणार आहे ती. आधी माझं डोकं फिरलंय. तू चल. ऐक माझं, हे बघ. हे बघ, अजून आपल्याला काय क्लिअर माहित नाहीये ना. आपल्याकडे काय पुरावा आहे का? आपण जरा थांबूया, नीट विचार करूया, मग काहीतरी ऍक्शन घेऊया. अरे पण हे काय करून ठेवलंय? बघ कृष्णा, मलाही कळते, मलाही तेवढाच राग आलाय. पण आता कुठलाही पाऊल उचलला ना आपण, तर आपण चुकू शकतो, कारण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये ना. सो प्लीज. नाही आदित्य, असं शांत बसून नाही चालणार. आताच्या आता त्या दोघांना धडा शिकवायचा. तू चल माझ्यासोबत चल. सुंदरी, हे बघ माझं प्लीज ऐका. तुम्ही सगळ्यांनी प्लीज डोकं शांत ठेव. आज ते आपल्या घरात आले, आपल्या घरात घुसून त्यांनी आग लावली. म्हणजे किती पॉवरफुल माणसं आहेत ती. त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, पण एक गोष्ट आहे सुंदरी, जी त्यांच्याकडे नाहीये तुझ्याकडे. ती गोष्ट म्हणजे कायदा. आपण जर कायद्याच्या मार्गाने गेलो ना, तर त्यांना शिक्षा निश्चित होणार. अरे पण आदित्य, मग आपण असंच गप्प बसायचंय का? नाही सुंदरी, आपण गप्प बसायचं नाही. मी फक्त सांगतोय, आत्ता आपण शांत राहूया, कारण आपल्या हातात ना पुरावा आहे ना काही आहे. सुंदरी, तू एक कलेक्टर आहे. आपण जर कायद्याच्या वाटेने गेलो, कायद्याच्या मार्गाने गेलो, तर आपल्याकडे काहीतरी सोल्युशन निश्चित असेल. मी एवढंच म्हणेन की त्या मुलांचा विचार कर. त्या जागेवरती शाळा उभी राहणं फार महत्वाचं आहे. आपण त्या सरपंचाला, मुजुमदाराला जिंकू देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला शांत राहावं लागेल. आपण त्यांच्यासारखे नाही वागू शकत. कायद्याच्या वाटेने गेलो तर आपल्या बाजूने विजय नक्की असेल. बरोबर बोलतोस. मी पण रागाच्या भरात बोलून गेले. भाऊजी, आदित्याचा बरोबर आहे. आपण अजून थोडा धीर धरायला हवं. बरोबर आहे. पण ते मलम लावत काय झालं? सावी, अगं बाई, कुठे गेली ही पोरगी? सावी, अरे देवा. सावू, सावी बाळा, कुठे आहेस तू? अगं सावी. सावी बाळा, काय झालं बाळा रडायला? सावू, काय झालं? आजी, मला आई बाबांची आठवण येते. अच्छा, म्हणून तर रडत बसलंय व्हय? बाळा, मला पण आईची आठवण येते ग, पण म्हणून असं करायचं का? हा, मला न सांगता इथं येऊन एकटीच बसली. मी किती घाबरले होते. आजी, मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्न? कसलं? की
आई बाबा कुठल्या तरी डेंजर मध्ये आहे. त्यांना काही होणार तर नाही ना आजी? वेडाबाई, तू स्ट्रॉंग करलेस ना? मग आईला सांगू का? बघ तुझी लेक किती भित्री येते. सांगू फोन करून? नाही, पण मी नाही आहे भित्री. हे बघ साऊ, आपली आई तिकडे कामासाठी गेली की नाही बाळा, मग तू इकडे अशी रडायला लागली, स्वतःला त्रास करून घ्यायला लागलीस, तर मग आपल्या आईला हातातलं काम टाकून इकडे यावं लागेल की नाही? मग ते तुला चालणार आहे का? नाही. आणि साऊ, तू आई बरोबर गणपती बाप्पा दिलायस की नाही? हो. मग बाप्पा असताना कसं काय आई बाबांना काय होईल? तू रक्षण करणार का नाही त्यांचं? हो. छान माझं बाळ ते. आता नाही ना परत तसं करणार? नाही. चला झोपायला जायचं ना आता? ओके. देवा, माझी सर्व आणि आदित्य ठीक असतील ना? सावीला असं स्वप्न पडलं म्हणजे काय घडलं तर नसेल ना? आताच सरू आणि आदित्याशी बोलून आले. सावीचा हट्ट एवढे दिवस आले नाहीत म्हणून रुसलीये. पण बरे आहेत ना दोघं? हो, अगदी एकमेकांना धरून येत. ही दोघं एकमेकांची एवढी काळजी घेतील असं कधी वाटलं नव्हतं. इतकी वर्ष या दोघांना हे लग्न मान्य नव्हतं आणि आता दोघं एकत्र आहेत, सुखानं संसार करतायत. नेमके आजच्या दिवशी आपल्या बरोबर नाही असते ना तर काहीतरी बेत योजला असता आपण. खरंय. अहो पण ती दोघं एकत्र आहेत ना, त्यातच सगळं आलं. अगदी भरून पावलं बघा आपल्याला. आणखी काय हवंय हो? खरंय, अगदी बरोबर बोलला तू. IAS ऑफिसर सुंदरी मोहित यांच्या गावात जमीन घोटाळा. मुजुमदार इंडस्ट्रीने केलाय घोटाळा. सुंदरी मोहिते या सगळ्याचा छडा लावतील का? मंगलताई काय आहे? अगं बाई, म्हणजे मला वाटलंच होतं तिघं एकत्र गेले म्हणजे काहीतरी गोळ असणार आहे. हे बघा, म्हणूनच म्हटली वाटतं मला ती आता की अजून यायला उशीर होईल. अहो आता कुठे ह्या दोघांची तब्येत बरी व्हायला लागलीये, तोवर हा कसला ताप वाढवून ठेवला डोक्याला. आणि तो बिचारा कृष्णा, तो तरी एकटा किती धावपळ करणार सांगा बघू आता. परमेश्वरा, माझ्या मुलांवर लक्ष दे रे. तू सांभाळ आता त्यांना. पिपाणी, ए पिपाणी, इकडे काय करतोय? ते साहेब, ती उशी सापडत नव्हती ना, ती शोधत होतो. अरे पिपाणी, ते उशी सोड. तू कन्फर्म केलं का की ती सुंदरी मेली ते? हो. अरे सुंदरी. हो साहेब, मी केलं कन्फर्म. हे घ्या पेढे. बाजा, तू सुंदरीचं डेड बॉडी बघितली का? अहो साहेब, मी सुंदरी मॅडमच्या घरी गेलतो. सुंदरी मॅडमच्या घराला कुलूप होतं आणि बाजूच्या गोदा मावशीला विचारलं. अरे दाराला कुलूप. ओ गोदा मावशी, ओ गोदा मावशी. काय रे, काय झालं? अहो सुंदरी मॅडम कुठे गेल्यात? त्यांना भेटायचं होतं. घराला कुलूप आहे. गेले ते दोघंही गेले. दोघे पण गेले? काल शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि त्या आगीत दोघं पण गेले. काय सांगताय? पहाटे त्यांची बॉडी शहराला घेऊन गेले.
अहो साहेब खबर पक्की आहे, पेढे खाऊन टाका. त्या सगळ्या जणी सुद्धा उद्या हाच मार्ग निवडतील आणि त्यांना काही झालं ना तर त्या सगळ्याला तू जबाबदार असणारच. स्वतः सोबत त्यांचा विश्वासघात कर. घे ना. पण मी करू तरी काय ग ताई? हे बघ बाळ सुगंधा, आयुष्यात असे प्रसंग येतच असतात. अगं मी स्वतः या प्रसंगातून गेली, त्यामुळे मला माहिती आहे तुला आता काय वाटतंय. पण बाळा हे पळवाट आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे? मला माहिती आहे आपल्या आजूबाजूचे आपल्या परस्पर जेव्हा आपल्या आयुष्याबद्दल निर्णय घेतात ना त्यावेळेस काय वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे. खरं? अगं पण ते कसं शक्य आहे? सरू त्या बघता कलेक्टर बाई, असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. तू बी मोठी होऊन अशीच कलेक्टर हो. सुगंधा, तुला एक गोष्ट सांगू. ही गोष्ट एका मुलीची, तिने लहानपणापासून उरी स्वप्न बाळगली होती. बरीच स्वप्न मोठं होण्याची. घरातनं सपोर्टही होता, आई बाबांचा दोघांचा. पण तिच्या लहानपणी एक अपघात झाला आणि त्यात तिचे वडील गेले. वडील गेल्या गेल्या तिचं आयुष्यच बदललं. घरातले जे सपोर्ट करत होते अभ्यासाला, मोठं होण्यासाठी, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही सपोर्ट होता तो सगळा गेला. घरातल्यांचं म्हणणं झालं, आईचं विशेषतः, की तू आता लग्न कर बाबा. गरीब कुटुंब, आई तरी काय म्हणणार. पण त्यानंतर तिच्या घरातल्यांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न कोणाशी? तर एका अशा माणसाशी ज्याने तिला फक्त आणि फक्त त्रास दिलाय. तुझा जो अभ्यास आहे ना त्याच्यावरतीच फोकस कर, कळलं का? कलेक्टर झालीस ना की तिकडे चालू तुझी अक्कल, माझ्या पुढे नाही. IAS होशील, बिझनेस वुमन होशील, या देशाची पंतप्रधान होशील. पण मला सांग, तू कधी आई होऊ शकणार आहेस का? डिवोर्स पेपर्स बरं कर साईन. पण त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत, अख्ख्या जगाशी झगडत भांडत, त्या त्रास देणाऱ्या नवऱ्याला सहन करत ती आज फायनली IAS झाली. बापरे, मग तिच्या नवऱ्याचं काय झालं? काय नाही, आयुष्याचे फटके खात खात फायनली आज कुठे जाऊन त्याला त्याची चूक उमगली. हा, मग त्या IAS झालेल्या मुलीचं काय झालं? तिच्या नवऱ्याने तिची माफी मागितली? हो, तिच्या नवऱ्याने तिची माफी मागितली. ती मुलगी आज छान कलेक्टर म्हणून काम करते आणि खरं सांगू का तुला, प्रचंड अभिमान आहे त्या मुलीचा. कोण आहे ती मुलगी? काही नाव आहे तिचं? थोडक्यात सुगंधा, ती मुलगी जशी डगमगली नाही ना तसंच तूही नाही डगमगायचं. खंबीर राहायचं आणि विष पेण्याचे वगैरे विचार मनातून काढून टाक. स्टे स्ट्रॉंग, स्माइल नाव. चला निघूया आपण. चल सुगंधा.
राम राम मनोहर काका. अरे बजा, राम 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 राम. काय रे बजा, काय झालं? अहो आपल्या सुगंधाचं लग्न ठरतंय असं ऐकलं मी. हो, मग त्याचं काय? अहो तुमची मुलगी काय करते, कुठे जाते, याचा काय अंदाज आहे का तुम्हाला? काय रे, काय झालं? अहो किती बोलयात काका तुम्ही. ऐन लग्नाच्या वेळेस आपली मुलगी वाईट लोकांच्या संगतीत फसायला नको म्हणून सरपंच साहेबांनी निरोप दिलाय. जा. ताई, मला नाही जायचं घरी. अगं तू अजिबात काळजी करू नको. उद्या तुझा साखरपुडा व्हायच्या आधी आम्ही इथे येतो आणि साखरपुडा थांबवतो. तू निश्चिंत राहा. जा. सुगंधा, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. सुगंधा, हे सुगंधा, आओ हे चल. ताई सांग ना. हे गप्पा बस. आणि तुम्ही हो सुंदरीताई, पुन्हा या घरात यायचं नाही हा. आणि तू ग, पुन्हा तुझ्या तोंडून जर सुंदरीचं नाव आलं तर तुझी जीभ काढून हातात देईन. अहो काय करताय? स्वतःच्या लेकीला धमकी देताय? हे बघा मॅडम, आमची मुलगी आहे, आम्ही तिला धमक्या देऊ नाही तर तिची आरती ओवाळू. तुम्ही आम्हाला शिकवू नका. हो मॅडम, आमच्या मुलीला उगाच नादाला लावू नका आणि तिला तुमच्यासारखं करू नका. तर काय, आधी यांच्याशी लग्न केलं, नंतर काही वर्षांनी दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झालात आणि आता यांच्याशीच संसार करताय. हे बघा, आम्हाला आमच्या मुलीला तुमच्यासारखं बनवायचं नाहीये. काका जरा तोंड सांभाळून बोला. आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलते आणि तुम्ही उद्धटपणे बोलते आमच्याशी. एखाद्याच्या पर्सनल लाईफ विषयी भाष्य करायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? आणि आम्हाला काय मजा येते म्हणून आम्ही इकडे नाही आलोय, तुमच्या मुलीच्या भवितव्यासाठी आलोय. थोडा हो, पाटील साहेब बोलतात तेच खरंय. मुलगी जास्त शिकली ना की वाया जाते, डोक्यात हवा जाते तिच्या. अहो काका, आता तुम्ही तुमच्या मुलीचं ऐकणार आहात की त्या पाटीलचं? आमचं नशीब चांगलं की पाटील साहेबांच्या माणसाने आम्हाला सांगितलं की आमची सुगंधा तुमच्याकडे येते म्हणून, आणि त्यांनीच आम्हाला सुचवलं की उद्याच्या उद्या साखरपुडा उडकून टाका म्हणून. अहो त्या पाटलाचं काय ऐकता तुम्ही? त्याचा हेतू चांगला नाहीये, तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा, आम्हाला काही एक ऐकायचं नाहीये. आणि सुगंधा, तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा तुझ्या हातात पुस्तक दिसलं आणि पुन्हा जर तुझ्या मॅडम कडे गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. आणि मॅडम, मला विनंती करतो की उद्या माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, त्यात कुठलीही अडचण आणू नका. कृपा करून आमच्या आयुष्यापासून लांब राहा. आम्हाला आमच्या मुलीचं सुख कशात आहे ते कळतंय. चल ग. अहो ऐका तरी. हे बघा, अहो हो काका, अहो तुम्ही बोला, लवकर बोला काय ते. अहो साहेब, मला अशी खबर मिळाली आहे की ती सुंदरी उद्या कोर्टामध्ये स्टे ऑर्डर साठी अपील करणार आहे. ते मला माहिती आहे, आपल्याला काहीही करून तिला अडवावं लागणार आहे. पण तुमच्या दादागिरीच्या पद्धतीने नाही. तिला अडवायचं पण तिला कोणी हात सुद्धा लावता कामा. म्हणजे ती पोचली पाहिजे असं म्हणताय तुम्ही? हो, कोर्टात तर ती पोचायला हवीच, कारण ती कोर्टात पोचल्यानंतरच आपला खरा खेळ सुरू होणार. काही कळलं नाही मला साहेब. कळेल, उद्या कळेल. हा मुजुमदार काय चीज आहे ना, ते सगळ्यांना उद्या कळेल. न्यायदेवतेवरती फार विश्वास आहे ना त्या सुंदरीला, आणि ज्याचा कायदा त्याचा फायदा. म्हणजे तुम्ही वा वा साहेब वा. साहेब, आपलं काम झालं. हा काय नवीन गोळ घातलाय आता? अहो साहेब, आम्हाला पण राजकारण येतं. त्या सुंदरीची ताकद आहे ती आजूबाजूची माणसं. ती माणसं एकदा लांब गेली की ती तुटणार. सुंदरीताई, कुठे आहेस तू? असं नव्हतं करायला पाहिजे खरं तर त्यांनी. मॅडम, मी तुम्हाला म्हणालो होतो का? नाही, कदाचित नव्हतं सांगितलं. काय ना, इथे कायद्याचं काही चालत नाही.
पैसाच बोलतो. कसं आहे ना, मी दिलेल्या करोडो रुपयांवर पाणी सोडून ते माझ्या विरोधात का जातील ना, म्हणजे कॉमन सेन्स. तुझा मास्तर मी उतरवणारच आणि सगळेच पैशावरती विकले जात नाही. बरं मला सांग, तुला जर माहित होतं की आमचं काम इथे येऊन होणार नाहीये तर मग आमच्या मागे माणसं का लावली? गुड क्वेश्चन. वेळ साधण्यासाठी, रादर वेळ चुकवण्यासाठी. तुमची, मला तुमची इथलीही वेळ चुकवायची होती आणि तिथली. तिथली म्हणजे? तुम्हाला आणखी एका ठिकाणी कुठेतरी वेळेत पोहोचायचं होतं असं मला कळलेलं. म्हणजे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तुम्ही वेळेत नाही पोहोचलात तर वगैरे. सुगंधा, करेक्ट मॅडम, यू गेस्ट इट राईट. इथे तर तुम्ही आता वेळेत पोहोचू शकला नाही. बॅड लक. तिकडे प्रयत्न करून बघा, आता कदाचित तिकडे तरी वेळेत पोहोचाल. ऑल द बेस्ट. आधी चल चल सुंदरी. अरे हात पुढे कर, लाजते ती. या या. ये पाटील ये. मी तुझीच वाट बघत होतो. अरे मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला मी नाही येणार असं होईल का? नमस्कार पाटील साहेब. अहो नमस्कार नमस्कार. राहू द्या, मानपान राहू द्या. आधी साखरपुडा उरकून घ्या. सुगंधा, ही घे अंगठी. आणि गणेशच्या बोटात घाल बघू चटकन. आणि हे बघ, ही साखरपुड्याची अंगठी अशी पाडायची नसते बाळा. सुगंधा, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? अगं सुगंधा, हात पुढे कर, जावई बापू वाट बघतायत.
उशिरा आलात तुम्ही? सुगंधा 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 ऐक माझं, हे बघ अजूनही आली तिथे मन साखरपुडा कसं झालं हे बघायला. तसं नाहीये सुगंधा, ऐकून घे बघ. काय ऐकू मी? तुला माझी पर्वा नाही हे सांगायला आलीयस का? की तू कुठे अडकली होती ते सांगायला आलीयस आता? का तू मला दिलेलं प्रॉमिस विसरलीस हे सांगायला आलीये? मी सगळं एक्सेप्ट केलं होतं ना ग, मी मनाला तयार केलं होतं, पण मध्येच तू आली आशेचं नवीन किरण घेऊ. वाटलं की आता मला माझं आयुष्य मला हवं तसं जगता येईल, शिकून मोठं होता येईल. पण तू विश्वासघात केलास माझा. मला तुझं तोंडही बघायचं नाही. मला नाही बोलायचं, तुला लक्षात राहिलं पाहिजे की आपण एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. निघून जाय तू. सुगंधा काय तमाशा लावलाय हा? आणि तुम्ही इथं पुन्हा काय आलात? तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मुलीच्या मागे लागू नका म्हणून. हे बघा, आमच्या घरात आज शुभ कार्य आहे, त्याच्यात खोळंबा घालू नका. अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा, आता मला माहिती आहे साखरपुडा झाला, पण लग्न तुम्ही थांबवू शकता ना. एकतर ही गोष्ट थांबवा, नाही तर ही गोष्ट लांबवा. हो, तुमच्या मुलीला तुमचंच नाव मोठं करायचंय, का तिच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही? आमच्या मुलीने चांगला संसार केला तरी आमचं नाव मोठं होईल. आज तिचा साखरपुडा झालाय, अशा वेळेस तिला आशीर्वाद द्यायचं सोडून तुम्ही तिचा संसार मोडायला निघालात. लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? नाही का की बघा, आम्ही संसार मोडायला नाही आलो, आम्ही तो संसार सावरायला आलोत. प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते. एकतर हे सगळं थांबवा, नाही तर प्लीज लांबवा. प्लीज. बस. साखरपुडा झालेल्या मुलीचं लग्न जर तुटलं तर त्या मुलीचं गावामध्ये काय बदनाम होते हिची कल्पना तर आहे का तुम्हाला? मला असं वाटतं का तुला तुझंच कारस्थान आहे ना हे? एका मुलीच्या आयुष्याशी खेळताना तुला काही वाटलं नाही? हा, तुला काय वाटलं नाही? ए, मला अक्कल नको शिकवू. आणि चल इथून, ते आमचं मी बघू काय करायचं ते. पाटील, हे जे काही तू करतोयस ना ते खूप वाईट करतो, आणि याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मी काय बरोबर करतो आणि काय नाही हे तुम्ही नाही शिकवायचं मला. आणि काय रे, तुझ्या मुलीच्या संसारामध्ये विघ्न आणणाऱ्या माणसांना तू अजून इथं थांबून ठेवलंस. मी राहिलो असतो ना, यांना केव्हाच धक्का मारून बाहेर काढलं असतं. निघा इथून, चालते व्हा, चला निघा. हे बघा, पाटील साहेबांबद्दल आम्ही काही ऐकून घेणार नाही. अहो, त्यांनी खूप मदत केली आम्हाला. हे राहतं घर सुद्धा त्यांनीच दिलंय, आणि साखरपुड्यासाठी सगळा खर्च त्यांनीच दिलाय आम्हाला. निघा म्हणाले ना, निघा इथून, जा, चालते व्हा. अहो तुम्ही ऐका तरी, आम्ही चला निघा इथून. जा.